मनामध्ये, तेव्हा देवाकडे मागण्याची आपली तयारी होत असते. आणि आपल्या अंतकरणात जर त्याच्याविषयी भावच नसेल तर तो द्यायला मोकळा. हा, देवाकडे अगोदर काहीतरी मागण्याकरता अगोदर द्यावं लागतं. मग बघा, बरेच लोक मंदिरात जाताना मोकळ्या हाताने कधी जात. आणि ध्यानात ठेवायचं, हे लबाड जग आहे, लबाड. या लबाड जगामध्ये आपण मंदिरात जर काही घेऊन जात असेल तर शेजाऱ्यांनी ध्यानात ठेवायचं, हे काहीतरी मागायला गेलंय. आपण विना कामाचं फूल सुद्धा मंदिरात घेऊन जात, काहीतरी त्याच्या पाठीमागे स्वार्थ असतो, म्हणून आपण मंदिरात फूल घेऊन जातो. राजा जातो की नाही? आपण मंदिरामध्ये देवासाठी जे घेऊन जातो तर त्याच्या पाठीमागे आपल्याला काहीतरी लागत असतं. कारण देवाला जर भाव पाहिजे आणि जर भाव आपल्या अंतकरणात नसेल तर देवाला द्यावं लागतं. श्रीमद भगवद्गीतेचा 9वा अध्याय सांगतोय, पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयश्यति तदहं भक्ति परुतं वैष्णामी प्रयतात्मनः. पत्रं पुष्पं फलं तोयं, काहीतरी द्यावं लागतं ना याच्यापैकी, तरच देव आपल्याला जवळ करत असतो. मग देवाकडे मागायचंय राजा हो, पण काय मागावं हेही आपल्याला कळलं पाहिजे. आपण जे मागायला पाहिजे ते मागत नाही, जे नको मागायला ते मागितल्याशिवाय. काय मागायला पाहिजे? अहो राजा हो, मागा तुम्ही, पण समाजासाठी मागा. आपण मागतो परिवारासाठी, संसारासाठी. मी तर काही दलिंदर असे बघितले, काही असे दलिंदर बघितले संसारातल्या, काही मागत आहे. एक जण तर मंदिरात गेलं आणि ते देवाला म्हटलं, देवा 5 वर्ष लग्नाला झाले. किती? काय म्हटलं? देवा 5 वर्ष लग्नाला झाले, अजून घरात पाळणा वाढावे संतान. गृही व्हावे. पण ते आपलं आहे का? आहे का आपलं? किती जरी मिळवलं तर आपलं देह हे काळाचे, धन आपलं काय? काहीच नाही. किती जरी मिळवलं तर इथंच ठेवून जाणार आहे का? घडलं एखादं म्हातारं मेलन बंगल्यात जाळलं, बंगला म्हाताऱ्या बरोबर. बँकेमध्ये स्वतःचं म्हाताऱ्याचं लॉकर आहे, लॉकर मध्ये लय पैसे आहेत म्हाताऱ्याचे, पण 1,000 लाख म्हाताऱ्या बरोबर दिला का? 1,000 लाख. महिला मंडळ 1,000 तोळा म्हातारी बरोबर. माय तुम्ही एवढ्या खोडीच्या आहेत. म्हातारं मारावा. म्हातारं मेल्याच्या नंतर रडायला कोण असतं? ओय, गावातले लोक. म्हातारं आपलं, लोक रडायला गावातले. कोण? हे मुख्य आहेत का काय? त्या जर मुख्य असल्या तर तुमचा संसार सुखाचा आहे. कामापुरतं बोलत जा. म्हातारं मेलं रडायला आपणच. आपण, मी तुमच्यातली, काळजी करू नका. म्हातारं मेलं रडायला आपणच. मग रडता रडता म्हाताऱ्याच्या बोटात तोळ्याची अंगठी, तोळ्याची अंगठी म्हाताऱ्याच्या बोटात. मग सुनबाई जवळ बसलेली असती, मग ती मोठ्यानं रडती, आमचे मामांजी लई चांगले. लक्ष द्या, आमचे मामांजी लई चांगले होते ग बाई. भूषण घेते काढून काढून भूषण घेते काढून
विठ्ठल म्हातारा मेल्याच्या नंतर रडता रडता सुनबाई म्हणते आमचे मामांजी लई चांगले होते ग बाई. खरंय ना. म्हातारी म्हणती आमचे हे लई जीव लावीत होते ग. दिसतंय ना. बाई लेक म्हणती आमचे दादा लई चांगले होते ग. बरोबर आहे ना. रडता रडता ओढायचा कार्यक्रम चालू असतो. रडता रडता बरं तेवढ्या टायमिंग मध्ये निघली म्हाताऱ्याच्या बोटातली अंगठी तर निघली आणि नाही निघली तर दुसऱ्या दिवशी रक्षाविधीचा कार्यक्रम करतात ना. राग उचलायला कोण हो. घरचेच ना. माझ्यापेक्षा तुम्ही विधी जास्त केलेत. राग उचलायला घरचेच. मग घरचे सगळे पाहुणे हात लावून गेले का घरचे मग राखी चाचपडू चाचपडू चाचपडू. म्हाताऱ्याची अंगठी काय ती जाऊ देत. म्हणजे म्हाताऱ्याने किती जरी कमावलं तरी बरोबर काहीच नाही राजा हो. शाल घेशील धोतर घेशील जगात करशील थाट रे. शाल घेशील धोतर घेशील जगात करशील थाट रे. अखेर शेवटला तुझ्या प्रेतवर 3 हात मांजर प्राट रे. अखेर शेवटला तुझ्या प्रेतवर 3 हात मांजर पाट रे. काय बरोबर. संगे नये रे लंगोटी धन मिळे कोट्यानं कोटी. संगे नये काहीच नाही काहीच नाही. सोबत काहीच नाही राजा. जर सोबत काही नसल तर जास्त कमवण्याच्या भानगडीत पडायचं. आणि लई जास्त कमवलं असेल तर थोडंफार मला दिलं तरी. तुम्ही म्हणता नवलेबाई इथे येऊन येड्यावानी करायला लागले. तसं नाही. तुम्ही मला दिलं म्हणजे ते काही माझ्यासाठी नाही. माझी घरची परिस्थिती चांगली. मला अजिबात तुमच्याकडून घ्यायची अपेक्षा नाही. पण सांगाल तुम्हाला तुम्ही देत असाल ना. आज मागणीचाच दिवस आहे. मागूनच टाकते जाऊ द्या. तुम्हाला जर द्यायचं असेल ना माझ्यासाठी नाही पण माझ्या 50 लेकरांसाठी द्या. कुणासाठी. 50 लेकरांसाठी. कारण माझी एक जे 50 लेकर आहेत ना त्या 50 पैकी माझ्याकडे 10 अनाथ येतं. त्या अनाथाच्या खर्चासाठी तुम्हाला द्यायचं असलं तर देऊ शकता. विठ्ठल विठ्ठल. आपण किती जरी कमावलं राजा हो तर बरोबर काही नाही. मग देवाकडे मागायचं असेल तर देवा आम्हाला काही नको. द्यायचं असेल तर तुझ्या संगतीत ने आम्हाला समाधान दे. बाकी नको. कारण सुखाच्या पाठीमाग किती जरी पळालं तर सुख कुठं पळतय. पुढं. सुख पळतय पुढं आणि आपण पळतोय. सर्वजण व्यवहारातले लोक आहेत. सर्व व्यावहारिक लोक आहेत. मला सांगा आपण लक्ष्मी कमवण्यासाठी भरपूर कष्ट करतो. भरपूर कष्ट करतो पण आपल्या हातात लक्ष्मी येत नाही. मग आपल्याला जर लक्ष्मी जवळ करायची असेल ना तर लक्ष्मीकडे जायचं नाही. आपण लक्ष्मी जवळ करायची असेल तर लक्ष्मीकडे जायचं नाही. जायचं कुठं. भगवंताकडे. कारण भगवंताचं जर नामस्मरण आपण अंतकरणापासून केलं त्याची जर भक्ती अंतकरणापासून केली तर तो भगवान परमात्मा आपल्याला कडेवर उचलून घेतो. खांद्यावर उचलून घेतो. त्या भगवंताने आपल्या कडेवर खांद्यावर उचलून घेतलं की आपल्याला लक्ष्मीकडे जायची गरजच नाही. नित्य मना मित पाणी नित्य मना मित पाणी पूजा करतो. नित्य नेमाने भगवंताची भक्ती करतो. आराधना करतो. लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. कारण प्रसंग असा आहे भगवंताने लक्ष्मी माता बसलेले होते आणि बसलेले असताना भगवंत काही लक्ष्मी मातेला जवळच बसू देत नव्हते. नवरा बायको पण भांडणं लई कठीण. तुम्हाला कळतंय का. नवरा बायको पण भांडणं लई कठीण. लक्ष्मी माता
माता भगवंता जवळ गेल्या, पण भगवंत काही लक्ष्मीला जवळ बसू देईना. लक्ष्मी म्हटले, आहो स्वामी, असंच म्हणतात नवऱ्याला. मग ओय काय म्हणता तुम्ही? डायरेक्ट नावानं आवाज देतात काय? तुमच्याकडे काय म्हणता मला माहित नाही, पण आमच्याकडं तीर्थयात्रेचं नियोजन आमचं चालू होतं. आणि तीर्थयात्रेचं नियोजन चालू असताना आजोबा तीर्थयात्रेला येणार होते. मग सकाळ सकाळ 9-10चा टायमिंग होता. तीर्थयात्रा जवळ आली. म्हटलं बाबाला आमंत्रण देऊन यावं, सांगून यावं बाबाला. सकाळ सकाळ मी बाबाच्या घरी गेले. पण बाबाच्या घरी जाण्याच्या पूर्वी म्हातारीचं जरा कडाक्याचं भांडण झालं होतं. म्हातारीचं कडाक्याचं भांडण झालेलं. म्हातारं तिथून हल्लं आणि त्याच्यावर एक 5 ते 10 मिनिटात नवलेबाई तिथं हजर. मी तिथं जाऊन टपकले आणि म्हातारी वाट्यावर बसेल होती, वाट्यावर काठी घेऊन. म्हातारी वाट्यावर काठी घेऊन बसेल होती. म्हातारा माणूस काठी घेऊन बसत, तुम्ही असं काही विचार नका नो. म्हातारी वाट्यावर काठी घेऊन बसेल होती. मी गेले ना आजीला आवाज दिला, म्हणलं आजी बाबा कुठे गेले? म्हातारीनं असं गोड स्वरात उत्तर दिलं मला. म्हातारी भेटली, ताई काय माहिती म्हातार कुठं तार फाडलंय. तुमच्याकडं काय म्हणतात? काही म्हणावं. लक्ष्मी माता भगवंताला म्हणते, आहो स्वामी, मला तुमच्या जवळ जागा द्या, बसू द्या मला तुमच्या शेजारी. तुमची पत्नी आहे मी, तुमची मालकीण आहे मी, व्यवहारात माझी गरज पडते, मला जवळ घ्या. भगवंत म्हणते, लक्ष्मी मी माझ्या भक्ताला जवळ करतो. कुणाला? भक्ताला. मी लक्ष्मीला पैशावाल्याला जवळ करतो. कुणाला? माझ्या भक्ताला. माझ्या भक्ताला मी जवळ करतो, पैशावाल्याला जवळ करत नाही. तुला माझ्या जवळ जागा नाही. लक्ष्मी म्हटल्यावर कुठं तरी जागा द्या, कुठं तरी. तुमच्या शेजारी नका बसून देऊ, पण तुमच्या पायाजवळ तरी जागा द्या. मग भगवंत म्हटले, ठीक आहे, तुला जर जागा पाहिजे असेल तर माझ्या पायाजवळ जागा आहे. पाय लक्ष्मीच्या हाती, पाय लक्ष्मीच्या हाती, लक्ष्मीच्या हाती, पाय 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 लक्ष्मीच्या हाती. इतियारे कापूर, इतियारे कापूर, इतियारे कापूर, इतियारे कापूर, हे ज्ञानावाचं हारी, हे ज्ञानावाचं हारी, हे ज्ञानावाचं हारी, हे ज्ञानावाचं हारी, ज्ञानावाचं हारी, ज्ञानावाचं हारी, हे ज्ञानावाचं हारी, हे ज्ञानावाचं हारी. लक्ष्मी मातेला सांगितलं, ठीक आहे, तुला जागा पाहिजे, स्थान पाहिजे ना. कुठं? लक्ष्मी कुठे आहे? तरुण बांधवांनो, लक्ष्मी कुठं सांगितली? ऐकताय ना तुम्ही? हा, लक्ष्मी पायाजवळ सांगितली. आणि लक्षात ठेवा, तुम्हाला जर लक्ष्मी पाहिजे असेल तर माझ्या भगवंताचं भजन करा. तिच्या मागं पळण्याची गरज आपोआप प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. तुम्ही विचार करा ना, महाराज किती गरीब असू द्या, थोड्या दिवसात तुम्हाला कळलं का नाही? विठाला विठाला, लक्ष्मीच्या माग पळण्याची गरज नाही, देवाच्या जवळ जा, भगवंताच्या नामाची कास धरा. तुम्हाला लक्ष्मी प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, ती आपोआप जवळ येणारे राजा हो. मग पांडुरंगा, हा देवा तुझ्याकडे मागतोय, पण काय? तुझं प्रती आहे. प्रती म्हणजे तुझ्यापाशी आहे. काय देशील तरी पाहे पांडुरंगा. अरे तुला काय द्यायचंय ना? एक तर मागायलाच तयार नव्हते, तू कोबर आहे. मागायला तयार नव्हते, पण पांडुरंग परमात्मा माग माग म्हणू लागले, तू कोबर आहे म्हटल्यावर तुला जे द्यायचं असेल ते मला द्यायची गरज नाही, मला लागतच नाहीये तुझ्याकडून. पण तुला जे द्यायचं असेल तर ते तुझ्या पद्धतीनं दे. आपण असं म्हणतो का? एखादा पावला आपल्याला, एखाद्या पावल्याच्या नंतर तो जर म्हटला तुला काय मागायचं असेल मागून घे, आपण म्हणू का त्याला तुझ्या पद्धतीनं? नाही ना. आपण मग आपले फरमाईश चालू करतो, मला हे दे, मला ते दे, मला ते दे. नाही,
माझ्या तुकोबारायांनी काहीच मागितलं नाही, काहीच मागितलं नाही. का तर वडिलाची रीत काही मागणे आम्हानुचित, काही मागणे आम्हानुचित, वडिलाचे रीत जाणत, वडिलाचे रीत जाणत. काही ना मागणे आम्हा अनुचित, वडिलाची रीत. हा, आम्ही वडिलांपासून वडिलोपार्जित जे आहे ते आम्ही पाळणार देवा, आम्हाला काही लागत नाही. हा, आपल्याकडे जुन्या काळात तुकोबाराय संघात वडिलाची रीत जाणत असे म्हणजे आम्ही आमच्या वडीलधाऱ्यांचा मान राखीन. आपल्याकडे एक प्रतिज्ञा आहे बघा, मी माझ्या वडिलांचा मान, काय, मी माझ्या वडिलांचा मान, हा, मी माझ्या वडिलांचा मान राखीन. पण नाही हो, आताच्या काळात मी माझ्या वडिलांचा मान कापीन आणि कापूनच टाकली का नाही. आताच्या पुरी ऐका ना का बापाचं, ऐकत अय ऐकत तुम्ही बापाचं, दनादन पळून चालल्या, थोडी सुद्धा बापाची काळजी करीना. अरे बिन डोक्याच्या पुरीनो, मला तर जिथं दिसतील तिथं मी धरून हाणल्याशिवाय राहणार नाही. अवघड आहे, जे करायला पाहिजे ते करत नाही. अरे आई बापांनी काय संस्कार दिलेत आपल्यावरती. हाडाचं काढं केलं, रक्ताचं पाणी केलं, हाडाचं काढं केलं, रक्ताचं पाणी केलं. माय बापांना आपल्याला बालपणापासून 18, 19, 20 वर्षाचं होईपर्यंत सांभाळलं. काय चूक केली माझ्या बापाने, सांगा ना, काय चूक केली माझ्या बापाने. आणि खुशाल बिन लाजवाने तुम्ही बापाला सोडून 4 महिन्यात पाहिलेलं पोरग त्याच्या संग निघून जाता. आयुष्यभर सांभाळेल का तुम्हाला. माझ्या डोळ्यासमोर घडलेल्या घटना सांगते मी तुम्हाला, डोळ्यासमोर घडलेल्या. पोरीच्या बापाच्या घरी गडगंज संपत्ती आहे आणि पोरगी 15,000 वाल्या संघ पळून जाते. त्याला 15,000 महिन्याला पगार आहे आणि हिच्या घरी हिला बसायला 4 चाकी बापाच्या घरी आणि नवऱ्याच्या घरी 15,000 पगार आहे त्याला. आई बापाची ही परिस्थिती नाजूक आहे. पुरीला रोजानी कामाला जावं लागतंय, रोजानी. सांगा ना, बापाची घरची परिस्थिती चांगली आणि पोराच्या घरची अशी, का पळून जाता तुम्ही का. अहो तुम्हाला जर एखादं पोरग आवडत असेल तर बापाला सांगा ना, बाप खुशीनं लग्न लावून देईन पळून जाण्यापेक्षा. बापाला सांगा, बापाला सांगा. पण नाही हो, आपण मी माझ्या वडिलांची मान, हा तो आम्ही ठेक्याच घेतलाय. हा, तुम्ही फक्त आम्हाला मोबाईल देऊ नका. काय करा तुम्ही, पुरीला मोबाईल देऊ नका. काय करायचे, शंभडी पोरगी तिला शंभड पुसता येईन आणि तुम्ही तिला 15-20 हजाराचा मोबाईल घेऊन देता. अहो तिला त्या मोबाईल मधलं कळतही नाही काही. मी रोज तुमच्यात आहे, तुम्ही काळजी करू नका. मी तर लई सटासट सटकीते हो. माझा हाताचा हातोड्यासारखा एक फटका पडला तर ढिल्लच होतोय माणूस जरा. कारण महाराज मी एक आनंदानं सांगेल, माझं मृदंगावरती फार प्रेम आहे. कारण सुरुवात तिथून झालेली, त्याच्यामुळे हात लई निवार झाले. असं सहज जरी टाकलं तरी ढिल्ल होतंय समोरचं. मग ते गडी माणूस असलं तरी सुद्धा. हा पुरींनो, थोडं जाग्यावरती या, माय बापाची काळजी करा. अहो त्यांनी तुम्हाला थोड्या दिवसासाठी नाही हो, त्यांनी तुम्हाला 20 वर्ष वागवलं. 20 वर्ष तुम्ही जन्माला आले होते. जन्माला दवाखान्यामध्ये तुमच्या आईची प्रसूती चालू होती. प्रसूतीच्या काळामध्ये तुमची आई 10 तास नाही, 15 तास नाही, 2 दिवस हॉस्पिटलमध्ये त्रास सहन करत होती. अहो 2 दिवस आईनं तुमच्यासाठी त्रास केला प्रसूती वेदनामध्ये. तुमचा बाप जेव्हा तुम्ही लहान होत्या ना, तर माझ्या पुरीला मच्छर चावू नये, माझ्या पुरीला काही कमी पडू नये म्हणून तो प्रत्येक गोष्ट मुलीसाठी आणून देत होता. मुलीला जो आवडेल तो कपडा अंगावरती आणून देत होता. मुलीला जे पाहिजे ते खाण्यासाठी आणून देत होता. काय कमी केलं होतं बापाने तुम्हाला आणि तुम्ही खुशाल पळून जाता. सांगा ना, मुलींना हात वर करून सांगायचं की आमच्यासाठी आमच्या बापानं काहीच नाही केलं. सांगा, आहेत ना माझ्या भगिनी इथं, हा आहेत ना, सांगा ना, आमच्या बापानी आमच्यासाठी काहीच नाही केलं.
आणि 4 वर्षात 4 महिन्यात पोरग पाहिलं आणि त्यानं आमच्यासाठी भरपूर काही केलं. काय केलं? बापानं काहीच नाही केलं, म्हणून तुम्ही निघून चाललात ना. तुम्हाला एक हात जोडून पदर पसरून विनंती करते, आई बापाचा विचार करा. जर तुम्ही आई बापाचा विचार केला तर तुमच्या बापाचं आयुष्य जर 50 वर्षाचं असेल तर तुमचा म्हातारा बाप 70 वर्ष जगेल, आणि तुमच्या बापाचं आयुष्य जर 70 वर्षाचं असेल तर ते बिचारं म्हातारं 50 वर्षात संपून जाईल. हा, म्हणून तुम्ही बापाच्या आयुष्याचा विचार करा, आईच्या आयुष्याचा विचार करा. अहो, जर आपण आई बापाच्या आयुष्याचा विचार केला तर निश्चित भगवान परमात्मा सुद्धा आपल्याला दुवा दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्यांचा विचार करा. म्हणून मी माझ्या वडिलांचा मान. हा, थोर पुरुष काही येडे नव्हते लिहून ठेवायला. थोर पुरुष फार हुशार होते, राजा हो. म्हणून त्यांनी तुमच्या आमच्यासाठी काहीतरी केलंय हो. त्यांच्या कष्टाची जाणीव जरा. विठाल विठाल. पण मी माझ्या पुरींना सांगण्यापेक्षा ना अगोदर तुम्हाला सांगते, बापांना ना आयांना. हा, तुम्ही पुरींला मोबाईल घेऊन देता का नाही? देता ना. कबूल व्हा, तुमच्या माना हलवा. तुम्ही पुरींला मोबाईल घेऊन, कोण देतं घेऊन? कोण? हा, पुरीनं मोबाईल मागितला, बापानं नाही घेऊन दिला, तो फूस लावायला हाणायला कोण पाहिजे धरून? पहिले हाणायला कोण पाहिजे? पुरीची आई. आणि पुरीच्या आईनं सांगितलं, फूस लावली, बापानं आणून दिलं, मग आता हाणायला कोण पाहिजे? आई. मी तर म्हणते दोन्ही कोपऱ्यात घालून हाणायला पाहिजे. बापाकडे 1000, 1500, 2000चा मोबाईल असतो का नसतो? हा, मी बघते माझ्या पुरुष वर्गाला, बापाकडे 1000चा मोबाईल आहे, 1500चा मोबाईल आहे, 2000चा मोबाईल आहे, आणि पुरीला 10,000चा मोबाईल आहे. तिनं किती पैसे कमावले त्याच्यासाठी? किती पैसे कमावले? दिले का त्याच्यात? 1000 रुपये कमवून दिले, गेली 4 दिवस रोजाने कामाला गेली. मग हाणायला कोण पाहिजे? हे आणून देणारे. बरं का महिला मंडळ, अजिबात आजपासून पुरीच्या हातात मोबाईल नाही दिसला पाहिजे. आहे ना पुरीला मोबाईल? ओय, त्या काय दलिंदरवानी बसलात? पुरींकडे मोबाईल आहेत ना? खरं बोला. अटॅक येईन बरं का मनातल्या मनात ठेवल्यावर.